तुम्हाला मी सांगतो, आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोहोचेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असते। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की आजच बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त ओवाळणी दिलेली नव्हती, त्यामुळे आजपासून गुढीपाडव्याची ओवाळणी सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच बहिणींच्या खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे आणि या 10व्या हप्त्यासोबत गुढीपाडव्याची ओवाळणी सुद्धा देण्यात येणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काही मिनिटांपूर्वी घोषणा केलेली आहे। त्यामुळे सरसकट सर्व लाडक्या बहिणींना आज गुढीपाडव्याची ओवाळणी आणि एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा देण्यात येणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। माझ्या बहिणींना, महाराष्ट्रातल्या माय माऊलींना 3000 रुपये पाठवले, ओवाळणी पाठवली। हे लोक काय म्हणतात, ते पैसे काढून घेतील। म्हणणाऱ्याला थोडी नाही, जनाची नाही, मनाची असायला पाहिजे। आपण आपल्या लाडक्या बहिणीला ओवाळणी टाकल्यानंतर ती परत घेतो, ही आपली परंपरा आहे। अरे उलट आपण त्या बहिणीला आधार देतो, तिच्या सुखदुःखात सहभागी होतो, तिच्या अडचणी सोडवण्याचं काम करतो। तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना 3000 रुपयांची गुढीपाडव्याची ओवाळणी सुद्धा सोडण्यात आलेली आहे। त्यामुळे आज तुमच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गुढीपाडव्याची ओवाळणी सुद्धा सोडलेली आहे। सोबतच ज्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल त्यांना पुढच्या महिन्यापासून लाईट बिल सुद्धा येणार नाही। थेट अजित पवारांनी सर्व लाडक्या बहिणींना आदेश दिलेला आहे की तुम्हाला पुढच्या महिन्यापासून लाईट बिल सुद्धा येणार नाही। तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे की अजितदादा पवार काय म्हटलेले आहे। संपूर्ण वीज माफी, इथून पुढे त्यांनी वीज बिल भरायचं नाही, कोण तुमचं वीज बिल तोडणार नाही। तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काही मिनिटांपूर्वी घोषणा सुद्धा केलेली आहे की कोणत्याही लाडक्या बहिणींना 1 रुपया सुद्धा लाईट बिल येणार नाही। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमच्या घरामध्ये मीटर असेल, तर तुम्हाला यापुढे 1 रुपया सुद्धा लाईट बिल येणार नाही। परंतु आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गुढीपाडव्याची ओवाळणी सोडण्यात आलेले आहे ते जिल्हे सुद्धा सांगण्यात आलेले आहेत। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जिल्ह्यांची यादी वाचून दाखवलेली आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी कोणकोणत्या जिल्ह्यांची नावे घेतलेली आहेत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। पालघर, अकोला, सोलापूर, संभाजीनगर, पुणे, अहिल्यानगर, भिवंडी। तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी यादी सुद्धा वाचून दाखवलेली आहे। परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी सरसकट सर्व जिल्ह्यांची नावे सांगितलेली नाहीत, काही मुबलक जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत। त्यामुळे जे उर्वरित जिल्हे आलेले आहेत ते जिल्हे सुद्धा सांगणार आहे। परंतु आज सरसकट सर्व जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मिळणार नाही, गुढीपाडव्याची ओवाळणी मिळणार नाही आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाही। म्हणजे आज महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांमध्ये या तिन्ही लाभांचे लाभ सोडण्यात आलेले नाहीत। फक्त काही मुबलक जिल्ह्यांमध्ये या तिन्ही लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। तर ते मुबलक जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट सांगतो। बघा, या तिन्ही लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यासाठी 3 टप्पे सुद्धा करण्यात आलेले आहेत। बघा, एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर करण्यासाठी 3 टप्पे करण्यात आलेले आहेत। त्यामधील पहिला टप्पा आज विस्तार सुद्धा
केला जाणार आहे। त्यामुळे या पहिल्या टप्प्यामध्ये किती जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे। बघा, पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर केला जाणार आहेत आणि गुढीपाडव्याची ओवाळणी सुद्धा विस्तांतर केले जाणार आहे। त्याचप्रमाणे उद्या दुसरा टप्पा 12 जिल्ह्यांचा विस्तांतर केला जाणार आहे आणि परवा सुद्धा जो तिसरा टप्पा आहे तर तो तिसरा टप्पा 12 जिल्ह्यांचा विस्तांतर सुद्धा केला जाणार आहे। म्हणजेच या 3 टप्प्यांमध्ये प्रत्येक दिवशी 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यामुळे आज 12 जिल्ह्यांमध्ये या तिन्ही लाभांचे पैसे येणार आहेत। उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा 12 जिल्ह्यांमध्ये या तिन्ही लाभांचे पैसे येणार आहेत। बघा, या 3 टप्प्यांमधील पहिल्या टप्प्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता, गुढीपाडव्याची ओवाळणी आणि गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, पहिलाच टप्पा 12 जिल्ह्यांचा आहे। त्यामुळे या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे सोडण्यात आलेले आहेत। आज सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत या तिन्ही लाभांचे पैसे येणार आहेत। त्यामुळे हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात, जेणेकरून तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता, गुढीपाडव्याची ओवाळणी आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे। तर बघा, तुम्हाला सुद्धा या 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो। तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहेत। बघा, या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे पुणे शहर। बघा, पुणे शहर लोकसंख्येने मोठे आहे। या पुणे शहरामध्ये भरपूर लाडक्या बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले आहेत, परंतु काही बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आलेला नव्हता, मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला नव्हता। त्यामुळे आज सर्वात प्रथम पुणे शहरामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहे। सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा। बघा, कोल्हापूर जिल्हा सुद्धा लोकसंख्येने मोठा जिल्हा आहे। त्यामुळे आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेवढी पण गावे आहेत तेवढ्या सर्व गावांमध्ये आजच या तिन्ही लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहे। सोबतच तिसरा जिल्हा म्हणजे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर। बघा, या मुंबईमध्ये सुद्धा पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहे। सोबतच चौथा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा। बघा, या रायगड जिल्ह्यामध्ये वचनपूर्ती सोहळा पार पडलेला होता। त्यामुळे आज सर्वात प्रथम रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे सोडण्यात आलेले आहे। सोबतच पाचवा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा। बघा, रत्नागिरी जिल्हा सुद्धा लोकसंख्येने मोठा जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले आहेत आणि या जिल्ह्यामधील भरपूर लाडक्या बहिणींना मागील पैसे आलेले नव्हते। त्यामुळे आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मागील महिन्यांचे पैसे आणि एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे। सोबतच 6वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा। या परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे सोडण्यात आलेले आहेत आणि 7वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा। म्हणजे प्रामुख्याने रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, परभणी जिल्हा आणि बीड जिल्हा या जिल्ह्यांमध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि गुढीपाडव्याची ओवाळणी सुद्धा सोडण्यात आलेले आहे। सोबतच 8वा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा। बघा, नागपूर जिल्हा पण आहे आणि विभाग पण आहे। त्या दृष्टिकोनातून आज नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे सोडण्यात आलेले आहे। सोबतच 9वा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा। बघा, अमरावती जिल्हा आहे आणि अमरावती विभाग आहे। त्यामुळे आज नागपूर विभागामध्ये, अमरावती विभागामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहे। सोबतच 10वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा। बघा, या बुलढाणा जिल्ह्यामधील भरपूर लाडक्या बहिणींनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेलं होतं की दादा आम्हाला कधी पैसे येणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींनो, आज सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहेत। उर्वरित 12 जिल्ह्यांमध्ये उद्या आणि उर्वरित 12 जिल्ह्यांमध्ये परवा सुद्धा हे पैसे येणार आहे। सोबतच 11वा जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा। बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वात प्रथम पालघर जिल्ह्यापासून सुरुवात सुद्धा केलेली आहे। त्यामुळे ज्या बहिणींचा जिल्हा पालघर जिल्हा आहे त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। आणि 12वा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा म्हणजेच अहमदनगर जिल्हा। ज्या बहिणींचा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा असेल, अहमदनगर जिल्हा असेल, त्यांच्या खात्यामध्ये आजच तिन्ही लाभांचे पैसे येणार आहेत। बघा, प्रामुख्याने
आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे, मागील सर्व पैसे आणि गुढीपाडव्याची ओवाळणी सुद्धा सोडण्यात आलेले आहे. सोबतच काही प्रमुख बँकेमधून हे पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचं बँक खातं या प्रमुख बँकांपैकी असेल त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहे. तर बघा याच्यामध्ये जी पहिली बँक आहे तर ती पहिली बँक म्हणजे पोस्ट बँक. बघा गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक म्हणजे पोस्ट बँक. ज्या बहिणींचं बँक खातं पोस्ट बँकेमध्ये आहे त्यांच्या खात्यामध्ये आज सर्वात अगोदर पैसे येणार आहे. सोबतच दुसरी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक. बघा पंजाब नॅशनल सुद्धा ही सुद्धा गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे. त्यामुळे ज्या बहिणींचं बँक खातं पंजाब नॅशनल बँकेमध्ये आहे त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा आजच पैसे येणार आहे. सोबतच तिसरी बँक म्हणजे कॅनरा बँक. बघा कॅनरा बँक सुद्धा खाजगी क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक आहे. त्यामुळे ज्या बहिणींचं बँक खातं या कॅनरा बँकेमध्ये आहे त्यांच्या खात्यामध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि मागील सर्व पैसे येणार आहेत. म्हणजे प्रामुख्याने पोस्ट बँकेमध्ये आज पैसे येणार आहेत. पंजाब नॅशनल बँकेमध्ये आणि कॅनरा बँकेमध्ये सुद्धा आजच पैसे येणार आहेत. सोबतच चौथी बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक. बघा या SBI बँकेमध्ये सुद्धा आजच पैसे सोडण्यात आलेले आहेत. कारण SBI बँक गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे. या बँकेच्या संपूर्ण भारतामध्ये 22,000पेक्षा जास्त शाखा आहे. त्यामुळे आज सर्वात प्रथम भारतीय स्टेट बँक या बँकेला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे. सोबतच पाचवी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक. बघा महाराष्ट्र ग्रामीण बँक म्हणजेच ग्रामीण क्षेत्रामधील जेवढ्या पण बँका आहेत तेवढ्या सर्व बँकांमध्ये आजच पैसे सोडण्यात आलेले आहेत. आणि सहावी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा. बघा या बँकेमध्ये सुद्धा आजच पैसे सोडण्यात आलेले आहेत. ज्या बहिणींचं बँक खाता या प्रमुख बँकेमध्ये आहे त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत. परंतु ज्या बहिणींचं बँक खातं या 6 बँकांपैकी नसेल त्यांच्यासाठी सुद्धा सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. ती सुद्धा अपडेट लगेच सांगतो. म्हणजेच आज सरसकट सर्व बँकांमध्ये पैसे येणार आहेत. बघा सरसकट याचा अर्थ की महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्या पण बँका आहेत तेवढ्या सर्व बँकांमध्ये पैसे येणार आहेत. परंतु तुम्हाला ज्या सध्याच्या स्थितीला 6 बँका सांगितलेल्या आहेत तर या 6 बँका गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या सर्वात मोठ्या बँका आहेत. या बँकांना सर्वात मोठी DBT आहे. त्यामुळे आज या 6 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. त्यामुळे ज्या बहिणींचं बँक खातं या 6 बँकांपैकी असेल त्यांना सर्वात अगोदर पैसे सुद्धा येणार आहेत. सोबतच आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत आणि गुढीपाडव्याची ओवाळणी सुद्धा सोडण्यात आलेले आहे. परंतु आज गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि गुढीपाडव्याची ओवाळणी सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेले नाही. तर फक्त महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 10 जिल्ह्यांमध्ये गॅस कनेक्शनचे पैसे आणि गुढीपाडव्याची ओवाळणी सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे ज्या बहिणींचा जिल्हा या 10 जिल्ह्यांपैकी असेल तर त्यांनाच गुढीपाडव्यानिमित्त जी ओवाळणी सोडण्यात आलेली आहे म्हणजेच ती ओवाळणी 3,000 रुपयांची आहे. तुम्ही सुद्धा काही मिनिटांपूर्वी ऐकलेलं आहे. तर ती 3,000 रुपयांची ओवाळणी आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहेत. प्रामुख्याने या 10 जिल्ह्यांना आज प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. त्यामुळे ज्या बहिणींचा जिल्हा या 10 जिल्ह्यांपैकी असेल त्यांनाच आज गुढीपाडव्याची ओवाळणी आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे. त्यामुळे हे 10 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या. त्यानंतर ज्या बहिणींना मागील पैसे अर्धवट आले असेल, ज्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे आलेले नसतील तर त्या बहिणी खरोखर त्या पात्रतेमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तुम्हाला पात्रता सुद्धा सांगणार आहे. परंतु त्याच्या अगोदर ज्या 10 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत ते जिल्हे झटपट बघून घेऊया. तर बघा याच्यामध्ये जो सर्वात प्रथम जिल्हा आहे तर तो जिल्हा म्हणजे अहमदनगर जिल्हा म्हणजेच अहिल्यानगर जिल्हा. बघा ज्या बहिणींचा जिल्हा अहमदनगर जिल्हा असेल किंवा अहिल्यानगर जिल्हा असेल त्यांच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहे. सोबतच औरंगाबाद जिल्हा. बघा या औरंगाबाद जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आजच गॅस कनेक्शनचे पैसे आणि गुढीपाडव्याची ओवाळणी सुद्धा
येणार आहे. सोबतच तिसरा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, सहावा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा, सातवा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, आठवा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, नववा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा आणि 10वा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा आणि मुंबई जिल्ह्यामध्ये सुद्धा येणार आहे. म्हणजेच गुढीपाडव्याची ओवाळणी आज या प्रमुख 10 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेले आहे. गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. परंतु गॅस कनेक्शनचे पैसे सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले नाही. तर या गॅस कनेक्शनसाठी काही महत्त्वाची पात्रता सुद्धा घालण्यात आलेली आहे. ज्या बहिणी या पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये आज गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे. त्यामुळे ही कोणकोणती पात्रता घालण्यात आलेली आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया. तर बघा, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये मिळवण्यासाठी जी शासनाने पहिली पात्रता घातलेली आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा. बघा, सध्याच्या स्थितीला तुम्हाला जर रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला नसेल तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत, अन्यथा गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाही. सोबतच दुसरी पात्रता म्हणजे तुमचा गॅस 6 महिन्यांपूर्वी घेतलेला असावा. ज्या बहिणीने या चालू महिन्यामध्ये किंवा मागच्या महिन्यामध्ये गॅस घेतलेला असेल तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाही. तुम्ही सरासरी 6 महिन्यांपूर्वी गॅस कनेक्शन सुद्धा घेतलेले असावे. आणि तिसरी पात्रता म्हणजे त्या गॅस कनेक्शनची केवायसी कालच्या महिन्यामध्ये किंवा मागच्या महिन्यामध्ये केलेली असावी. सरासरी 1 महिना पूर्ण झालेला असेल ज्यावेळेस तुम्ही गॅस कनेक्शनची केवायसी केलेली असेल. म्हणजे सध्याच्या स्थितीला तुमचं गॅस कनेक्शन अपडेट सुद्धा असायला पाहिजे. ज्या बहिणींचा गॅस कनेक्शन अपडेट असेल त्यांच्याच खात्यामध्ये आज गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत, अन्यथा गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाही. सोबतच गुढीपाडव्याची ओवाळणी सुद्धा काही पात्रता घालण्यात आलेल्या आहे. ज्या बहिणींना गुढीपाडव्याची ओवाळणी पाहिजे असेल तर त्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसायला पाहिजे, तरच तुम्हाला आज गुढीपाडव्याची ओवाळणी सुद्धा मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला गुढीपाडव्याची ओवाळणी मिळणार नाही. बघा, गुढीपाडव्याच्या ओवाळणीसाठी जी पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. याच्यामध्ये ट्रॅक्टर वगळण्यात आलेला आहे, टॅक्सी वगळण्यात आलेला आहे, रिक्षा वगळण्यात आलेला आहे, किंवा एखाद्या भाड्यासाठी ओमिनी घेतलेली असेल तर तिला सुद्धा वगळण्यात आलेला आहे. म्हणजे तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल, टॅक्सी असेल, रिक्षा असेल, ओमिनी असेल आणि तुम्ही तिची जर नोंदणी केलेली असेल, तुम्ही ती गाडी जर भाड्यासाठी वापरत असाल तर तुम्हाला ओवाळणी येणार आहे, अन्यथा या 2025 या चालू वर्षामध्ये तुम्ही एखादी 4 चाकी गाडी घेतलेली असेल, त्या गाडीची नोंदणी केलेली नसेल आणि ती गाडी भाड्यावर नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. सोबतच ओवाळणीसाठी जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे ती म्हणजे लाडकी बहीण इतर दुसऱ्या कोणत्या योजनांचा लाभ घेत नसावे. याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना आहे, श्रावण बाळ योजना आहे, तर तुम्ही या दुसऱ्या कोणत्या योजनांचा लाभ घेत नसावे तर तुम्हाला आज गुढीपाडव्याची ओवाळणी सुद्धा मिळणार आहे. सोबतच तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसावा. जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य टॅक्स भरत असेल तरी पण तुम्हाला पैसे येणार नाहीत. म्हणजे तुमच्या घरामधील एखादा सदस्य टॅक्स भरत असेल तर तुमचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असते आणि लाडक्या बहिणीसाठी फक्त 2.5 लाख रुपयांची मर्यादा घालण्यात आलेली आहे. आणि चौथी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक नसावा, घरामधील कोणताही सदस्य कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसायला पाहिजे. जर तुम्ही या 4 पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला आज गुढीपाडव्याची ओवाळणी गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे. सोबतच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींचा जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तर तो प्रश्न म्हणजे आमच्या खात्यामध्ये मागील पैसे आलेले नाही तर आम्ही काय करायचं आहे ते सुद्धा आम्हाला नक्की सांगा. सोबतच आज ज्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार नाही त्या बहिणींनी सुद्धा काय करायचं आहे ते सुद्धा अगदी झटपट सांगतो. बघा, सर्वात प्रथम जी पहिली गोष्ट आहे तर ती पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे, परंतु ते सध्याच्या स्थितीला ऍक्टिव्ह आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये आज पैसे येणार नाहीत. बघा, जर तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेला असेल आणि ते सध्याच्या स्थितीला
ऍक्टिव्ह असेल तरी पण तुम्हाला आज पैसे आले नाही तर तुम्ही फक्त एकच काम करायचं आहे, हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक काम करायचं आहे, ते काम सुद्धा लगेच सांगतो. अगोदर नंबर तुम्ही लक्षात घ्या बघा, 9861717171 बघा, हा 10 अंकी नंबर लाडके बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे. तर या हेल्पलाईन नंबरवरती व्हॉट्सअपवरून मेसेज सुद्धा करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, सोबतच तुमचं गाव टाकायचं आहे, तुमचा तालुका, तुमचा जिल्हा आणि विषय सुद्धा टाकायचा आहे. म्हणजेच या विषयामध्ये फक्त एकच गोष्ट टाकायची आहे की आमच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आलेला नाही, सोबतच आमच्या खात्यामध्ये मागील फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आलेला नाही, मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला नाही. अशा पद्धतीने तुम्हाला व्हॉट्सअपवरून लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती मेसेज करायचा आहे. त्यानंतर जे लाडकी बहीण योजनेचे स्वयंसेवक आहेत ते तुमचा अर्ज चेक करतील. जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये आज पैसे सोडण्यात येणार आहेत. जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, कारण एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्या अगोदर सर्व बहिणींची पात्रता सुद्धा चेक केलेली आहे. बहिणींच्या अर्जांची छाननी केलेली आहे. बहिणींच्या घरामधील एखादा सदस्य टॅक्स भरत असेल, पेन्शन घेत असेल, सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल तर त्या लाडक्या बहिणींना आज सकाळपासून त्यांचा अर्ज रिजेक्ट केल्याचा मेसेज येत आहे. त्यामुळे तुम्हाला जर रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल तर तुम्हाला या तिन्ही लाभांपैकी कोणत्याच लाभाचा लाभ घेता येणार नाही. परंतु काही बहिणींनी अशी सुद्धा तक्रार केलेली आहे की आम्हाला मागील 6 महिन्यांचे पैसे आलेले नाही, तर आम्ही काय करायचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने सर्व लाडक्या बहिणींना अगोदरच सांगितलेलं होतं की ज्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये आम्ही पैसे सोडणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल, एक जरी पात्रतेचा निकष जर तुम्ही पूर्ण नाही केला तरी पण तुम्हाला पैसे येणार नाही. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्ही खरोखर या पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला आज पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींनो, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला तेवढ्याला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.